कुरकुरीत कांदा भजी तर तुम्ही खाल्ली असेलच, पण आज बनवूयात बटाटा, कोबी आणि कॉर्न घालून केलेली मस्त अशी कुरकुरीत मिक्स भाज्यांची कांदा भजी. भजी तेलकट होऊ नये आणि मस्त कुरकुरीत राहावेत यासाठी व्हिडिओमध्ये दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा आणि मग बघा तुमची भजी किती कुरकुरीत बनतीये ते. सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे भरपूरसा कांदा. तर या ठिकाणी 4 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. हा जो कांदा आहे तो छान उभा आणि पातळ असा चिरून घ्यायचा आहे. त्याकरता काय करायचं आहे, कांद्याची साल काढून झाली की 2 भागांमध्ये कांदा असा कापून घेतलेला आहे. कांद्याचा जो मुळाचा मधला भाग आहे ना, तो असा समोर ठेवायचा आणि याप्रमाणे कांद्याला छान एकसारखे उभे काप देऊन घेतले. हे बघा, हे काप देखील अगदी मोठे मोठे नाही आहेत किंवा अगदी पातळही नाही आहेत. त्यानंतर बघा, इथे मुळाचा जो भाग आहे त्यानं कांद्याच्या स्लायसेस ज्या आहेत त्या अशा जोडल्या गेलेल्या असतात. मग याप्रमाणे हा जोडलेला मुळाचा मधला भाग जो आहे तो काढून टाकला. आता हा जो कांदा आहे तो यामुळे असा छान सुटा होतो. अलगदपणे कांद्याच्या पाकळ्या याप्रमाणे सुट्या करून घ्यायच्या. याप्रमाणे कांदा असा चिरून झाला की हातानं तो सुटा करून घ्यायचा. त्यानंतर याच्यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ. अशा पद्धतीनं तुम्ही कांदा जो आहे तो छान एकसारखा पातळ उभा चिरून घेऊ शकता. त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट घालायचं. कांदा तळल्यानंतर चवीला गोडसर असा लागतो, त्याच्यामुळं भजींसाठी रंगापेक्षा चवीला तिखट असलेलं लाल तिखट जे ते वापरा झणझणीत असं. त्यानंतर थोडासा पाव चमचा ओवा याच्यामध्ये घातला आणि 5 मिनिटं हे सगळं कांद्याला एकसारखं लावून घ्यायचं. आता 5 मिनिटं हातानं हे जे सगळं साहित्य ते कांद्याला चोळून लावून घ्यायचं. यानं काय होतं की मिठामुळं तिखटामुळं कांद्याला पाणी सुटायला मदत होते. हे असं चोळून घेतलं की मोजून 5 मिनिटं कांद्याला असंच सोडून द्यायचं, जेणेकरून कांद्याला पाणी सुटायला मदत होते. मग याच्यामध्ये घालणार आहोत हिरव्या मिरच्यांचे तुकडे. कमी तिखट अशा हिरव्या मिरच्या आहेत, पण त्या अशा तिरक्या कापून घेतलेल्या आहेत, जेणेकरून मिरच्यासुद्धा छान कुरकुरीत अशा तळल्या जातील. आता याच्यामध्ये घालायची 1 मोठा चमचा तांदूळ पिठी. नुसत्या बेसन पिठानं भजींना तितकासा कुरकुरीतपणा येणार नाही. तांदूळ पिठी घातल्यामुळं भजी छान कुरकुरीत व्हायला मदत होते. हे बघा, आता कांद्याला असा बऱ्यापैकी ओलसरपणा आलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे आता बेसन पीठ. बेसन पीठ घालताना सुद्धा सगळं बेसन पीठ एकदम नका घालू, थोडं थोडं बेसन पीठ याच्यामध्ये घालून मिक्स करत जा. जेवढं पाणी या कांद्याला सुटलेलं आहे त्याच्यामध्ये मावेल एवढं बेसन पीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. विकतचं बेसन पीठ जे असतं ते अगदी बारीक असतं, त्यामुळं त्याची भजी तितकीशी कुरकुरीत होत नाही. पण हरभरा डाळ दळून तयार केलेलं जे बेसन पीठ असतं त्याची भजी जास्त कुरकुरीत होते. कांदा भजी करताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये खाण्याचा सोडा घालत नाहीत. सोडा जर का घातला तर भजी मऊ पडते. पण जर का तुम्हाला वाटलं की भजी वातड होत आहेत, कडक होत आहेत, तर एखादा चमचा गरम तेलाचं मोहन याच्यामध्ये घालू शकता. पण सुरुवातीला मी म्हणेल की तेल न घालता अशीच आधी भजी तळून बघा. हे बघा, साधारणपणे 1 कप बेसन पीठ याच्यामध्ये मावलेलं आहे. बेसन पिठाचं एक पातळसं कोटिंग कांद्याला आलं पाहिजे इतपत बेसन पीठ याच्यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर आता जर का कांद्याला फारसं पाणीच सुटलेलं नसेल, कांदा सुका कोरडा राहिला असेल, तर अगदी 1-2 चमचे पाणी तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. पण खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे. त्यानंतर भजी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये भजी सोडायची. तेल तापवून घेताना सुद्धा अगदी मोठ्या आचेवर तापवून घेऊ नका, नाहीतर तेलाला धूर यायला लागतो इतपत ते गरम होतं आणि मग भजी सोडल्या सोडल्या भजी फक्त वरून तळली जाते आणि आतून मग ती कच्ची राहते. याउलट मध्यम आचेवर तेल तापवून घ्यायचं, खूप जास्तही धूर येईपर्यंत तापवून घ्यायचं नाही आहे. पीठ खूप दाबून सोडायचं नाही आहे. कांदा सहज सुटा, छान सुटा राहील अशा पद्धतीनं हे जे पीठ आहे ते सोडायचं. त्यानंतर गॅस सुरुवातीला 2 ते 3 मिनिटं कांदा सेट होईपर्यंत मध्यम आचेवर गॅस ठेवायचा. एकदा का भजी थोडीशी सेट झाली की मग ती कुरकुरीत होण्यासाठी मात्र गॅस कमी करायचा आणि मंद आचेवर भजी छान कुरकुरीत लालसर रंगाची होईपर्यंत तळून घ्यायची. भजी कुरकुरीत होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलाचं तापमान जे येते, जर का तुम्ही मध्यम ते मंद आचेवर ठेवून तळलं तर भजी मस्त क्रिस्पी अशा होतात. हे बघा, पाहूनच कळतंय की भजी अगदी कुरकुरीत झाली असणार. आता नुसती कांदा भजी तुम्हाला नको आहे, तर याच्यामध्ये एखादी भाजी घालायची असेल तर काय करायचं? पहिल्यांदा आपण याच्यामध्ये बटाटा कसा घालायचा ते पाहूयात.
या ठिकाणी एक मोठा बटाटा घेतलेला आहे. बटाट्याची साल काढून घ्यायची. त्यानंतर मोठ्या किसणीनं हा जो बटाटा आहे तो असा लांब लांब किसून घ्यायचा. बाऊलमधल्या पाण्यामध्ये हा कीस पडला पाहिजे, जेणेकरून बटाट्याचा कीस काळा पडणार नाही. 1-2 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घेतला आणि मग हा कीस घट्ट पिळून पिठामध्ये घालायचा. बटाट्याच्या किसामध्ये जादाचं पाणी राहिलं नाही पाहिजे. याच पिठामध्ये कांद्यासोबत हा जो बटाट्याचा कीस आहे तो असा मिक्स झाला पाहिजे. बेसन पीठ वाढवायची गरज नाही, पण जर का तुम्हाला कमी वाटलं तर याच्यामध्ये थोडंसं 1-2 चमचे बेसन पीठ आणि थोडीशी तांदूळ पीठही वाढवू शकता. थोडंसं मीठ तिखट देखील वाढवता येईल. आणि ज्याप्रमाणे आपण कांदा भाजी सोडली तशाच पद्धतीनं ही कांदा बटाटा भाजीसुद्धा तेलामध्ये सोडायची आहे. मध्यम आचेवर भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून काढली. त्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे याच्यामध्येच आपण पुढे घालणार आहोत कोबी. कोबीसुद्धा अतिशय कुरकुरीत लागतो. तर कोबी चिरायचा कसा, तर कोबीचे पाव भाग केल्यानंतर याप्रमाणे याला असं तिरकं कापून घ्यायचं. हे बघा, कोबीच्या अशा छान लांब लांब अशा पट्ट्या झालेल्या आहेत. ताजा कोबी याकरता वापरायचा, खूप जास्त मऊ पडलेला शिळा कोबी वापरायचा नाही. हा चिरलेला कोबीसुद्धा पिठामध्ये घातला. याच्यामध्ये तुम्ही थोडेसे मक्याचे दाणे देखील हवे असतील तर घालू शकता. मक्याचे दाणे कच्चे आहेत, वाफवलेले वगैरे नाही आहेत. सगळं असं मिक्स करून घेतलं. थोडंसं तांदूळ पीठ आणि बेसन पीठ, मीठ वाढवलेलं आहे. तळून घेतो तेव्हा यातला कोबीसुद्धा छान कुरकुरीत असा होतो. कांद्यासोबत या सगळ्या भाज्या घातलेल्या असल्यामुळं अगदी आपण कांदा भाजीच खातोय असं वाटतं. भाजीसोबत या भजींची टेस्ट अतिशय छान आणि वेगळी अशी येते. तळलेली मिरचीसुद्धा मस्त कुरकुरीत लागते. तळल्यानंतर लगेच फस्त होतील इतकी छान कुरकुरीत अशी होतात. जरूर करून बघा. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.